नेक्स्ट कॉम्पिटिशन आहे इम्परफेक्ट कॉम्पिटिशन. इम्परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे अपूर्ण स्पर्धा. मग आपल्याकडे अपूर्ण स्पर्धेचे प्रकार आहेत टोटल 4, पण त्यांनी इथं आपल्याला शिकायला दिलेले आहेत फक्त 3. एक आहे मोनोपॉली म्हणजे मक्तेदारी, दुसरी आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धा, आणि तिसरी आहे ऑलिगोपॉली. ऑलिगोपॉली म्हणजे काय? अल्पाधिकार. आणि अजून एक स्पर्धा असते डिओपॉली म्हणजे द्विधिकार, जिथे एकच विक्रेता असतो आणि असंख्य ग्राहक असतात, त्याला म्हणतात मोनोपॉली, मक्तेदारी. प्रियंका, जिथे एकच विक्रेता असतो आणि अनेक ग्राहक असतात त्याला काय म्हणतात? मक्तेदारी. म्हणजे काय? मोनोपॉली. मग आता या मक्तेदारीची डेफिनेशन आपल्याला दिली कोणी माहिती का? चेंबरलिन काकांनी. कोणी दिली आहे? चेंबरलिन. मोनो म्हणजे काय? सिंगल. आणि पॉली म्हणजे काय? सेलर म्हणजे विक्रेते. म्हणजे हे मोनो आणि पॉली हे दोन्ही वर्ड्स काय आहेत? ग्रीक वर्ड आहेत. कसे वर्ड आहेत? ग्रीक वर्ड. ह्या ग्रीक वर्ड्सचा अर्थ मोनो म्हणजे सिंगल म्हणजे एकच, पॉली म्हणजे सेलर म्हणजे विक्रेता. मोनो एकच आणि पॉली विक्रेता. एकच विक्रेता मोनोपॉली. कळलं? सिंगल सेलर मीन्स मोनोपॉली. मग मोनोपॉलीची डेफिनेशन आपल्याला दिली आहे चेंबरलिन काकांनी. डेफिनेशन काय वाचूयात चला. मोनोपॉली refers to a single firm which has control over the supply of product which has no close substitute. जवळचा पर्याय नसलेले आणि संपूर्ण बाजाराच्या पुरवठ्यावर नियंत्रण असलेल्या बाजाराला मक्तेदारीचा बाजार असे म्हणतात. कसा आहे मक्तेदारीचा बाजार? तिथे वस्तूला जवळचा पर्याय नाही आणि प्लस बाजारातील संपूर्ण पुरवठ्यावर जिथे त्या विक्रेत्याचे नियंत्रण नसते त्याला म्हणतात मक्तेदारी. आणि तो विक्रेता किती असतो? ओन्ली एकच विक्रेता असतो. म्हणल्यावर त्याचं बाजाराच्या पुरवठ्यावर संपूर्ण नियंत्रण असतं. त्याला वाटलं तर तो माल विकणार, त्याला वाटलं तर तो माल विकणार नाही. कळलं का? नक्की बंद पडा. मोनोपॉलीचं पहिलं वैशिष्ट्य काय बघा बरं? मक्तेदारीचं पहिलं वैशिष्ट्य तेच आहे, एकच विक्रेता, सिंगल सेलर, एकच विक्रेता. त्याला काही कॉम्पिटिशनच नाही ना रे. मात्र विकत घेणारे अनेक आहेत. बायर्स आर लार्ज नंबर, सेलर इज ओनली इन सिंगल नंबर. वन सेलर, सिंगल सेलर. एकच विक्रेता असतो जो वस्तू विकतो आणि विकत घेणारे बायर्स असंख्य असतात. भावना पोचली का? हे पहिलं वैशिष्ट्य आहे. कळलं? मक्तेदारीच्या बाजारामध्ये एकच विक्रेता वस्तू विकत असतो. त्याला स्पर्धा करणारा कोणीही विक्रेता नसतो. कळलं का? नक्की. याचं एक बेस्ट एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. रेल्वे एकाकडेच ओनरशिप आहे. कोण आहे तो ओनर? ओनर कोण आहे तो? गव्हर्नमेंट इज ओनली सप्लाय, है ना. म्हणजे रेल्वे पोहोचवायच्या का नाही पोहोचवायच्या, रेल्वे चालू ठेवायच्या का बंद करायच्या आहे, सगळ्याचा परफेक्टली नियंत्रण कोणाकडे? गव्हर्नमेंटकडे. सिंगल सेलर, मोनोपॉली. कळलं का? ओके. सेकंड वैशिष्ट्य काय आहे? तुमच्या डेफिनेशन नाहीच होतं ते. जवळचा पर्याय नसलेल्या वस्तूंची विक्री करणारा बाजार. जवळचा पर्याय नसलेला म्हणजे त्यांनी तेच तर म्हटलंय दुसरं वालं वैशिष्ट्य की इन मोनोपॉली मार्केट देर आर नो क्लोज सबस्टिट्यूट, सो बायर हॅव नो चॉईस. ही हॅव टू बाय इट ॲट द प्राइस सेड बाय सेलर और गो विदाउट इट होम. कळलं? विक्रेत्याला आपल्याला विक्रेत्याने जी सांगितलेली किंमत आहे ना त्या किमतीला ग्राहकाला वस्तू विकत घ्यावी लागते किंवा त्या वस्तूशिवाय घरी जावे लागते, कारण त्या वस्तूला जवळचा पर्याय नाही. भावना पोचली का? नक्की. जवळचा पर्यायच नाहीये ना. म्हणजे छेदक लवचिकता कशी असणार आहे याची? 0. पर्याय किंवा पूरक वस्तू असतील तर छेदक लवचिकता बनते ना. इथं छेदक लवचिकता येणारच नाही, क्रॉस इलास्टिसिटी येणारच नाही. का नाही येणार? कारण जवळचा पर्यायच नाहीये. कोणत्या वस्तूची किंमत परिणाम करल? पर्याय करायला वस्तूच नाही इथं. कळलं? भावना पोचली? ओके. नेक्स्ट आहे बॅरियर टू एंट्री. आता नाही का तुम्हाला तो तिसरा पॉईंट शिकवला होता तिकडं, फ्री एंट्री फ्री एक्झिट, मुक्त प्रवेश मुक्त निर्गमन.
पण इथं मुक्त प्रवेश नाही आहे. समजा आता माधव म्हटला मी रेल्वेज काढणार आहे, दम तुझ्यामध्ये. पहिले तर परमिशन्स लागतील. गव्हर्नमेंट स्वतःचा बिझनेस स्वतः सोडणार नाही. दुसरी गोष्ट, अख्ख्या भारतभर रेल्वेचे रूट्स ते पण तुझे स्वतःचे वेगळे पॉसिबल आहे का? तांत्रिक अडचण आली, नैसर्गिक किंवा कायदेशीर, अशा 3 प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे इथे मक्तेदारीमध्ये एका विक्रेत्यानंतर कोणत्याही विक्रेत्याच्या प्रवेशास काय असतो? निर्बंध असतो. कळलं का? एंट्री ऑफ रायव्हल्स इज रिस्ट्रिक्टेड ड्यू टू लीगल, नॅचरल अँड टेक्नॉलॉजिकल बॅरियर्स विच डू नॉट अलाउ कॉम्पिटिटर टू एंटर इन दी मार्केट. बाजारामध्ये स्पर्धा होण्याला इथं चान्सच नाही आहे, कारण नवीन विक्रेता स्पर्धा घेऊन येऊ शकत नाही. क्योंकि 3 प्रकारचे अडथळे आहेत: कायदेशीर, नैसर्गिक आणि तांत्रिक. कळलं? लीगल, टेक्नॉलॉजिकल आणि नॅचरल हे बॅरियर्समुळे इथे एंट्री करायला काय आहे? बॅरियर आहे. कळलं? नेक्स्ट, कम्प्लीट कंट्रोल ओव्हर द मार्केट सप्लाय. आत्ताच तर बोलले नाही, सेलर किती आहे म्हटलं तो त्याच्या हिशोबाने माल विकायचा तर बाहेर काढेल, लपवायचं तर लपवून ठेवेल. त्याला गव्हर्नमेंटला वाटलं ट्रेन सोडेल, गव्हर्नमेंटला ट्रेन सोडणार नाही. बाजारातील पुरवठ्यावर संपूर्ण नियंत्रण असते. कळलं का? मक्तेदाराचे वस्तूच्या बाजारातील पुरवठ्यावर संपूर्ण नियंत्रण असते. मोनोपॉलिस्ट हॅज परफेक्ट कंट्रोल ओव्हर द सप्लाय ऑफ प्रोडक्ट इन दी मार्केट. भावना पोचली? हां, मात्र एक गोष्ट आहे बरं का, रेल्वेने जर का म्हटलं इथून तिथं जायला तुम्हाला 500 द्यावे लागतील, तर तुम्ही म्हणाल का थोडी कमी करा ना? द्यावेच लागतील. ते पण ना इथं फुल प्राइस डिस्क्रिमिनेशन असतं, माहिती का? कसं? याला 500 रुपये, हा नॉर्मल व्यक्ती आहे 500 रुपये. हा स्टुडंट असता तर पास काढायला लागला असता, याला पासमध्ये एकदम त्याला नॉमिनल किंमत द्यावी लागली असती. हा जर का ती स्त्री आहे तर 500च्या निम्मे है ना, 250. आणि ते जर का वयस्कर आजी आहे तर फ्री. म्हणजे याचा अर्थ आपण इथे किंमत ठरवणारे आहोत का किंमत स्वीकारणारे आहोत? आपण स्वीकारतोय आणि तो ठरवतोय. मक्तेदार हा या मक्तेदारी बाजारामध्ये किंमत ठरवणारा असतो, किंमत करता असतो. ही इज अ प्राइस मेकर. कळलं का? हा पहिला पॉईंट. आणि त्याच्या खालचा पॉईंट बघा, प्राइस डिस्क्रिमिनेशन. एकच सेवा आहे रेल्वे सेवा, पण त्याची किंमत तो वेगवेगळ्या ग्राहकाला वेगवेगळी चार्ज करतोय. कळलं का? 80 वर्षाच्या वरच्या म्हाताऱ्या आहेत फ्री ऑफ कॉस्ट, 80 वर्षाच्या आतल्या म्हाताऱ्या आहेत तर अर्धी किंमत, तेच माणसं आहेत तर फुल किंमत. ज्यांनी पास काढलाय त्यांना थोडे कमी पैसे, आणि स्टुडंट्सला तर अजूनच कमी पैसे. म्हणजे काय झालं? किंमत बदलतीये, प्रोडक्ट सेम आहे. कळलं का? चार्जिंग डिफरंट प्राइजेस टू डिफरंट कंझ्युमर फॉर सिंगल प्रोडक्ट इज कॉल्ड एज प्राइस डिस्क्रिमिनेशन and is possible in monopoly only. वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती एकाच वस्तूसाठी आकारणे, याला म्हणतात किंमतभेद, मूल्यभेद. आणि ह्या मक्तेदारी बाजाराचं स्पेशल वैशिष्ट्य आहे की मक्तेदार किंमत भेद करू शकतो. एक एक्झाम्पल घ्या. समजा अख्ख्या नाशिकमध्ये एकच डॉक्टर आहे हार्टचा. त्याला वाटत श्रीमंताकडनं 10 लाख काय 50 लाख बी घेईल, गरीबाकडनं नाही वाटलं तर 1 लाख बी घेईल. तर आपण विचारू शकतो का त्याच्याकडनं 1 लाख का घेतले, माझ्याकडनं बी 1 लाख घे? तो म्हणून चालेल गपचूप. येतोय लक्षात? म्हणजे मक्तेदार हा बाजारात त्याच्या संपूर्ण वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण आहे म्हटल्यावर तो सांगेल ती किंमत वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी तो आकारू शकतो. भावना पोचली? याला मूल्यभेद म्हणतात, प्राइस डिस्क्रिमिनेशन. कळलं का? आणि लास्ट वैशिष्ट्य काय यांचं? नो डिस्टिंक्शन बिटवीन फर्म अँड इंडस्ट्री. हे बघ माधवा, एका कारखान्याने बॅग बनवली तर त्या बॅग बनवलेल्या कारखान्याला मी म्हटलं उत्पादन संस्था, फर्म. आणि अशा अनेक बॅग बनवणाऱ्या संस्था आहेत तर त्या सगळ्यांना मिळून मी म्हटलं बॅगेचा उद्योग, बॅग इंडस्ट्री. अरे पण इथं एकच जण बनवतोय आणि तोच विकतोय ना, बाकीच्यांचा विषय संपतो ना इथं. म्हटलं उद्योग हाच काय आहे, उत्पादन संस्था हीच काय आहे, उद्योग आहे. कळलं का? पाय नका नो. फर्म इज इटसेल्फ इंडस्ट्री.
उत्पादन संस्था हीच तुमचा काय आहे, उद्योग आहे. कारण इथे बनवणारा पण तोच आहे, विकणारा पण तोच आहे. याला कोणता पर्याय नाही आहे. कळलं का? अनेक बॅगवाले असते तर बॅगेचा उद्योग म्हणाल, एकच असेल तर बॅग उत्पादन संस्था म्हणाल, है ना. पण इथे मक्तेदार आहे, मोनोपॉलिस्ट आहे. तोच बनवतो, तोच विकतो, उसको पर्याय नाहीच आहे. तोच फर्म आणि तोच इंडस्ट्री, तोच उत्पादन संस्था आणि तोच उद्योग. भावना पोचली? कळलं का? हे होते मक्तेदारीचे वैशिष्ट्य. आता आपल्याला बघायचंय काय, मक्तेदारीचे प्रकार. प्रकार म्हणजे काय? आता मक्तेदारीचे प्रकार बघायचे तर पहिले आपल्याला काय बघायचे, मक्तेदारीचे प्रकार, टाइप्स ऑफ मोनोपॉली. तर आता तुम्हीच मला सांगा, मी आता जे बोलली ते, वेगवेगळ्या ग्राहकाला वेगवेगळी किंमत, डिस्क्रिमिनेटिंग मोनोपॉली. किती नंबरचा पॉईंट आहे बघा, तो 6 नंबरचा आहे. मूल्यभेदात्मक मक्तेदारी सापडली का? 6 नंबरची मूल्यभेदात्मक मक्तेदारी, वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारणे, मूल्यभेदात्मक मक्तेदारी. आणि काय रे, सगळ्यांना सेम टू सेम किंमत, मग कोणती? साधी मक्तेदारी. सिंपल मोनोपॉली पाय 5 नंबरला. साधी मक्तेदारी, सगळ्या ग्राहकांना सेमच किंमत आकारणे, त्याला म्हणता साधी मक्तेदारी. कळलं का? सिंपल मोनोपॉली. भावना पोचली? आपल्या नाशिकचं सीझन किंवा आपल्या नाशिकचं हवामान, क्लायमेट हे द्राक्षासाठी कसं आहे रे भो? एकदम चांगलं आहे. राजस्थानचे लोक म्हणतील आम्ही द्राक्ष बनवतो, चालणार का त्यांना? नाही जमेगा. नैसर्गिक मक्तेदारी किती नंबर शोधा? नॅचरल मोनोपॉली, नैसर्गिक मक्तेदारी. आसामचाच चहा, लासलगावचे कांदे, है ना, पंजाबचा गहू, येते का लक्षात? गुजरातचा काय असतो? गुजरात स्पेशल काय तिथलं? बरं राजस्थानचं काय स्पेशल? डाळिंब. डाळिंब स्पेशली राजस्थानहून मिळतात. राजस्थानला स्पेशल डाळिंब मिळतात. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश, आसामला काय मिळतं स्पेशल? सफरचंद, केसर मिळतं. ही त्यांची काय मक्तेदारी आहे. पण ती पण कशी? नैसर्गिक आली. अजून पेरू पण मिळतात. आणि कुठले मिळतात रे पेरू? ते नाही आठवते मला. संत्री आठवत आहेत, नागपूरचे संत्री, है ना. हां, ते इलायची कुठलं असतं मला एक गाव नाही आठवते आता नेमकी. आणि एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर ही काय आहे, नैसर्गिक. आसामचा चहा नैसर्गिक मक्तेदारी, कारण तिकडे नैसर्गिक हवामान तसे, त्याचे पोषक आहे म्हणल्यावर त्याच वस्तू तिथे बनतात. भावना पोचली? नक्की भावना पोचली का? ओके. नेक्स्ट मक्तेदारी आहे तुमच्याकडे, मी सांगते तर हे रिक्षावाले एक इथून CBSला जायचं म्हटलं का ते 30 रुपये चार्जेस लावतात आपल्याला, है ना. प्रत्येक रिक्षावाला 30 रुपये घेतोय, त्याच्यापेक्षा कमी कोणी घेत नाहीये. कारण काय माहिती का? एक 30 रुपये घेतो म्हणून दुसरा म्हटला मी 25 घेतो, तिसरा म्हणलं मी 20 घेतो. हे भांडतील पण फायदा कोणाचा होईल? कस्टमर्सचा होईल, आपला होईल, हे की नाही. त्यांच्या तिकडे गळे कापूस स्पर्धा चालवून देतील, है ना. कट थ्रोट कॉम्पिटिशन चालू होऊन जाईल त्याचं तिकडं, पण इकडे आपला फायदा होईल ना. आणि ही गळे कापूस स्पर्धा टाळण्यासाठी जी मक्तेदारी असती केलेली, ती स्वतः येऊन केलेली असते. तिचं नाव असतं 7 नंबरची मक्तेदारी, ऐच्छिक मक्तेदारी. युनियन स्थापन करायची आपली, कळलं का. तेल उत्पादन करणाऱ्या सगळ्या कंट्रीज आहेत ना, यांनी एकत्र येऊन त्यांची काय बनवली, ओपेक नावाची एक संस्था बनवली. आणि येस हो, इकडे वरती 7 नंबरला ओपेक नावाची संस्था बनवली, है ना. आणि ही ओपेक नावाच्या संस्थेने मिळून काय केलं, तेलाची किंमत ठरवली. आता यांच्यामध्ये काय होणार नाही, गळे कापूस स्पर्धा होणार नाही. ह्यांना कोणत्याही कंट्रीत जायचं, कोणत्याही कंट्रीत गेलं तेल घ्यायला तरी पण सेमच किंमत लागणार आहे. याच्यामुळे त्यांची गळे कापूस स्पर्धा थांबली. त्याला म्हणतात ऐच्छिक मक्तेदारी, व्हॉलंटरी मोनोपॉली. कळलं? अजून एक मोनोपॉली असते माहिती का? टाटाचा चहा, टाटाचं मीठ, टाटाची 4 व्हीलर, टाटाची 2 व्हीलर, टाटाचं रिचार्ज, टाटाचं सिम कार्ड. म्हणजे याचा अर्थ काय रे? खाजगी उद्योग समूहांनी मिळून निर्माण केलेली ही मक्तेदारी आहे. प्रायव्हेट ग्रुप ऑफ
इंडस्ट्रीजनी मिळून काय केलेली आहे, ही मोनोपॉली क्रिएट केलेली आहे प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्सने मिळून. त्याचं नाव आहे खाजगी मक्तेदारी, प्रायव्हेट मोनोपॉली. भावना पोचली का? नक्की पोचली का माधव? जर का आपल्याला गॅस घ्यायचा आहे, सगळं दे, जर का आपल्याला लांब लांब फिरायला जायचं आहे, रेल्वेशिवाय पर्याय आहे का? आहे का? नाही. स्वस्तामध्ये मस्त काय आहे, रेल्वेच पॉसिबल आहे. ही आहे सार्वजनिक मक्तेदारी. ही काय आहे माधव? सार्वजनिक मक्तेदारी. इमॅजिन कर, रेल्वे ना प्रायव्हेट लोकांच्या मालकी झाली. आता रे लांब लांब जाणं सुद्धा पॉसिबल होईल का आपल्याकडनं? कारण काय, ते लोक किमती वाढवून टाकतील, है की नाही? सरकार ही सार्वजनिक मक्तेदारी का निर्माण करतं माहिती आहे का? समाजाच्या कल्याणासाठी. त्यासाठी समाजाच्या कल्याणासाठी. फॉर वेलफेअर ऑफ द सोसायटी गव्हर्नमेंट क्रिएट्स दिस मोनोपॉली दॅट इज कॉल्ड ॲज पब्लिक मोनोपॉली. समजा क्या? आता मी ना मोबाईल बनवला आणि त्याच्यावर अर्धा ॲपल चिपकून दिलं मागून. ॲपल मोबाईलचं अर्धा ॲपल. ओके, सोडतील का येतं लोक मला? याचं नाव कायदेशीर मक्तेदारी. काय नाव आहे? कायदेशीर मक्तेदारी. की कायदेशीररित्या त्यांनी त्यांचं ट्रेडमार्क घेतलेलं आहे, बोधचिन्ह. म्हटल्यावर ते मी कॉपी करू शकत नाही. ही कायदेशीररित्या निर्माण केलेली मक्तेदारी असते. कळलं का? भावना पोचली का? मक्तेदारीचे प्रकार कळले का? टाइप्स ऑफ मोनोपॉली समजा क्या? समजलं का तुला? नक्की. जसे मक्तेदारीचे प्रकार आहेत ना, तसे मूल्यभेदाचे सुद्धा प्रकार आहेत. त्याच पेजवर आहे अजून पण मी. तसेच मूल्यभेदाचे पण प्रकार आहेत. 4 प्रकार आहेत पर्पल कलरच्या बॉक्समध्ये. त्याच पेजवर आहे पर्पल कलरच्या बॉक्समध्ये. दिसले का? मूल्यभेदात्मक मक्तेदारी म्हणतो ना आपण, ती कशी निर्माण केली जाते? तर वापरानुसार म्हणजे अकॉर्डिंग टू यूज शेवटला दिलाय. टाइम वाईज म्हणजे वेळेनुसार, प्लेस वाईज म्हणजे स्थळानुसार, जागेनुसार, आणि पर्सन वाईज म्हणजे व्यक्तीनुसार. भावना पोचली का? नक्की. डॉक्टर श्रीमंतांकडून श्रीमंतांकडून जास्त पैसे घेतो, गरीबाकडनं कमी पैसे घेतो. व्यक्तीनुसार काय केलं त्याने? मूल्यभेद. ही डिस्क्रिमिनेट प्राइस ऑफ हिज प्रोडक्ट फॉर रिच अँड पुअर अकॉर्डिंग टू पर्सन्स. कळलं का? सेकंड आहे प्लेस वाईज. प्लेस वाईज म्हणजे कसं? तुम्ही गावाकडे गेले ना, 1 BHK तुम्हाला 6,000 मिळेल. ते शहरात आले ना, 1 BHK तुम्हाला 10,000 मिळेल रेंटवर. म्हणजे याचा अर्थ काय? जागेनुसार सुद्धा मूल्यभेद केला जाऊ शकतो. भावना पोचली का? नक्की. म्हणजे एक एक्झाम्पल जर करायचं झालं याचं, अजून प्लेस वाईज, तुम्ही इथे सफरचंद विकत घेताय, 200 रुपयाला किलो मिळत आहे. तेच तुम्ही आसामला जाऊन विकत घ्या. आसामला पण मिळतं रे राजा. हां, आसाम, शिमला, जम्मू काश्मीर इथेही भेटतात. जर का तुम्ही तिथे जाऊन घेतले काय ते सफरचंद, ते तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी किमतीत मिळतील. जागेनुसार सुद्धा काय होतं? मूल्यभेद होतो. गावाकडे गोष्टी स्वस्त मिळतात, शहराकडे गोष्टी महाग असतात. कळलं? नक्की. नेक्स्ट आहे काळानुसार. सकाळी इथून CBSला जाय, 30 रुपयात पोहोचवतील तुला ते. तेच रात्री 10 वाजेनंतर जाय, 30 रुपयाच्या वर 1 शून्य लागून जाईल, 300 रुपये. म्हणजे काळानुसार. दिवसाच्या वेळी बसचे भाडे हे कमी असते, तर रात्रीच्या वेळेला ते जास्त असते. भावना पोचली? आणि वापरानुसार लाईट बिल, हे जर का घर असतं ना, इथं मला लाईट बिल आलं असतं 200 आणि 300 रुपये. कारण आपण किती वेळ वापरतो? हार्डली 5-6 तास लाईट वापरतो, है की नाही? आणि फॅन तर अजिबात वापरतच नाही आपण. उन्हाळ्यामध्ये कधीतरी फॅन चालतो आपला. म्हणजे याचा अर्थ काय रे? इथं वापरानुसार पण वीज बिल काय होतंय? बदलतंय, मूल्यभेद होतोय. सेम वीज आहे त्या वरच्या घरामध्ये पण खालच्या गाळ्यामध्ये पण इथे किंमत जास्त आहे आणि वरती किंमत कमी आहे. कारण वरती हाऊसहोल्ड यूज आहे, घरगुती वापर आहे, आणि आपल्या गाळ्यामध्ये वापर कसा आहे?
व्यावसायिक वापर आहे, बिझनेससाठी यूज आहे. बिझनेस यूजसाठी इलेक्ट्रिसिटी देणार तर तिची कॉस्ट वाढणार आणि ती घरगुती असेल, हाऊस होल्ड यूजसाठी असेल तर मात्र तिची कॉस्ट राहणार कमी. मूल्यभेद, वस्तू एक पण किमती अनेक. कशामुळे? वापरामुळे, काळानुसार, स्थळानुसार आणि व्यक्तीनुसार. भावना पचली? तुम्ही बसचं भाडंच घ्या ना. स्त्रियांना 50% ऑफ, वयस्कर लोकांना 0. तेच तर का तरुण माणसं आहेत बिचारे 100% भरा. भावना पुसली? ओके. हे होते मोनोपॉली. हे काय होती? मोनोपॉली. मोनोपॉली म्हणजे काय? मक्तेदारी. मग आहे तुमच्याकडे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन का ऑलिगोपॉली रे? चेक करा तर. अरे काय होतंय याला? जाऊ नये, इंग्लिश चालू करून देऊ आपण.